जाती सात्संगती सद्गुरूने या ठिकाणी जोडल्या आणि एका प्लॅटफॉर्मवर सात्संगती आम्हाला येऊन सात्संगती उभं केलं की सात्संगती खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, की आमचा एकच धर्म सात्संगती सद्गुरूने सांगितला की प्रेमाचा सात्संगती आमचा एक धर्म आहे आणि आम्ही तो धर्म सात्संगती सकल जनाला सात्संगती सांगावा की आमचं प्रेम सात्संगती या ठिकाणी पोत भरून प्रत्येकाच्या हृदयातून सात्संगती दुतडी भरून व्हावं, जेणेकरून सात्संगती प्रत्येकाच्या जीवनात आनंदी आनंद सात्संगती यावा. या सात्संगती पुढे म्हटलं जातं की गुरु पीरांनी नाही शिकवले मानवासे या घृणा करणे, धर्माच्या या नावाखाली आपसात लढून सात्संगती मरणे. कोणत्याही प्रकारचा गुरु सात्संगती आम्हाला या ठिकाणी सांगत नाही की तू ह्या जातीचा आणि मी त्या जातीचा. कारण की सात्संगती ही जात फक्त तयार केली सात्संगती तुम्ही आम्ही मानवानी सात्संगती आम्हाला ज्यावेळेस जन्माला धाडलं त्यावेळेस सात्संगती आम्हाला कोणत्या प्रकारची सात्संगती जात बनून सात्संगती जन्माला धाडलं नाही. ज्यावेळेस सात्संगती पृथ्वी तलावर आम्ही जन्माला आलो त्यावेळेस सात्संगती परमेश्वराने सात्संगती कोणत्याही प्रकारची जात या ठिकाणी दाखवली नाही, पण तुम्ही आम्ही सात्संगती 18 पगड जाती तयार केल्या आणि त्या जातीच्या आधारावर सात्संगती आम्ही एकमेकाशी सात्संगती लढू लागलो. एकमेकाशी सात्संगती द्वेर सात्संगती, घृणा सात्संगती, नफरत सात्संगती या ठिकाणी करू लागलो आणि आमचं जीवन व्यतीत सात्संगती या ठिकाणी करू लागलो. म्हणून सात्संगती पुढे म्हटलं गेलं, गुरुपीरांच्या शिकवणीला जीवनात जर स्वीकार करू खऱ्या अर्थाने मग तयाचे आपणही अनुधायित करू. या सात्संगती जर आम्ही गुरुपीर पैगंबराच्या शिकवणीला सात्संगती आमच्या होकार दिला आणि त्यांच्या होकारामध्ये जर सात्संगती आमचा होकार दिला तर या सात्संगती आमचं जीवन सुंदर नाही, सात्संगती सुवर्णमय सात्संगती बनू शकतं. परंतु सात्संगती ज्यावेळेस सात्संगती सुरुवातीला बोलला की आम्ही गुरुच्या म्हणण्याप्रमाणे सात्संगती वागत नाही, सद्गुरूला आमच्या म्हणण्याप्रमाणे सात्संगती वागवण्याचा प्रयत्न करतो, त्याच ठिकाणी सात्संगती आम्ही धोका खातो. कारण की सात्संगती आमची गलती सात्संगती आमच्या मनमतीप्रमाणे सात्संगती आम्ही सद्गुरूला चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. अंतिम सात्संगती ओळीमध्ये सात्संगती हरदेवसिंगजी महाराजांनी सांगितलं की गुरु पीराने मानिले पण नाही मानिले जर फरमान, म्हणे हरदेव कैसी श्रद्धा आणि कैसा हा सन्मान. या सात्संगती आम्ही जर सात्संगती सद्गुरूची सात्संगती वाह करत असेल आणि संत जनाची सात्संगती बोल या 4 भिंतीच्या आतपर्यंत सात्संगती मारत असेल आणि या दरवाजाच्या बाहेर गेल्याच्या नंतर सात्संगती आम्ही आमच्या मनमर्जीने सात्संगती जर जगत असेल तर मग कैसी श्रद्धा आणि कैसं सात्संगती या ठिकाणी प्रमाण. आम्हाला सात्संगती सद्गुरू सात्संगती या ठिकाणी सांगतात की आम्हाला या 4 भिंतीच्या आत सात्संगती प्रेमाने बोलायचं नाही. आमचं जीवन सात्संगती असं काही करायचं की कोणताही सात्संगती या ठिकाणी बाहेरून सात्संगती आलेला महापुरुष असो किंवा संत असो, तो सात्संगती या ठिकाणी आमच्या वागण्याहून सात्संगती आमची ओळख सात्संगती या ठिकाणी झाली पाहिजे. की आम्हाला सात्संगती बाहेर वागताना सात्संगती संतांनी महापुरुषांनी या मानवतेने सात्संगती म्हणायला पाहिजे की खरोखर खऱ्या अर्थाने सात्संगती हे निरंकारी सात्संगती मंडळे. सात्संगती असा संदेशी सात्संगती आता आमच्या 1851 ब्रँच मध्ये सात्संगती संजू महाराज सोनार यांच्या मुलाचं सात्संगती लग्न झालं आणि करोडपती सात्संगती ते माणसे आपली लायकी नाही त्या ठिकाणी जाण्याची, परंतु सात्संगती या संतांच्या सहवासात आल्यानंतर त्याच्या प्रेमाच्या नात्याने सात्संगती आम्ही त्या ठिकाणी गेलो. या सात्संगती करोडांना सात्संगती लाखांना सात्संगती माणसांना खर्च केला आणि ज्यावेळेस सात्संगती मंगल सात्संगती बोलल्या गेलं, एकूण एकाला सात्संगती नवरदेवाने नवरीने वरमाला एकूण एकाला सात्संगती टाकली, त्यावेळेस सात्संगती स्वतः नवरदेवाने सात्संगती अगोदर सात्संगती भर सभेमध्ये अशा लाखो लोकांमध्ये सात्संगती नवरीचं दर्शन सात्संगती घेतलं आणि या मानव मात्रेला सात्संगती दाखवून दिलं की निरंकारी मिशन म्हणजे सात्संगती काय. आणि मग नवरदेवाचं बघून नवरीने सुद्धा नवरदेवाचं सात्संगती दर्शन घेतलं. नवरी तर सात्संगती नवरदेवाचं दर्शन घेणार, पण नवरदेव नवरीचं दर्शन सात्संगती आपल्या या धर्मामध्ये सात्संगती आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु खऱ्या अर्थाने सात्संगती
दास सुद्धा थंडागार झाला महात्माजी की सत्संगाची करोडपती लोक काही गरज नाही ना झुकाची, परंतु सत्संगाची हे मिशनच सत्संगाचे असे की या मिशनने सत्संगाची प्रत्येकाच्या हृदयातील सत्संग जो अहंकार असेल जो गर्व असेल तो संपूर्ण सत्संगाची काढून टाकला आणि आम्हाला सत्संगाची एका प्रेमाच्या धाग्यामध्ये सत्संगाची सद्गुरूंनी जोडलं. या सत्संगाची दास सुद्धा अधिक शब्दाचा सारा घेणार नाही, कारण की सत्संगाची तुमच्यासारखे महान संत सत्संगाची या ठिकाणी बसलेले आहात आणि दास सत्संगाची एक सद्गुरूची सत्संगाची सेवा म्हणून या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये सत्संगाची हजर झाला. खऱ्या अर्थाने सत्संगाची दास काही सांगण्यासाठी या ठिकाणी आला नाही, परंतु तुमची गुण सत्संगाची या ठिकाणी शिकण्यासाठी आला. तर या सत्संगाची आजची लंगर प्रसादी महात्मा विलासजी निकम यांनी केलेली आहे, तरी त्यांच्यासाठी आशीर्वादी या सत्संगाची जो सत्संगाची या ठिकाणी महात्माजीने लंगर प्रसादीची सत्संगाची सेवा केली आहे, या सत्संगाची सद्गुरु चरणी सत्संगाची ही सारदास प्रार्थना आपण करू की हे दीनदयाळ सद्गुरु माताजी दया करा, कृपा करा की ज्या महात्माजींनी सत्संगाची या संपूर्ण संतांसाठी लंगर प्रसादीची सत्संगाची व्यवस्था केली, त्यांच्या जीवनामध्ये सत्संगाची संपूर्ण सुख त्यांना प्राप्त असू द्या. त्यांच्या तनाला आरोग्य द्या, मनाला सत्संगाची शांती द्या आणि त्यांच्या धनामध्ये सत्संगाची भरभराटून सत्संगाची अशी बरकत द्या की जेणेकरून सत्संगाची त्यांचं संपूर्ण जीवन या सत्संग आणि सेवा या नामस्मरणामध्ये सत्संगाची जुळो आणि संतांचा सहवास सत्संगाची नित्योनित त्यांना असाच सत्संगाची घडत असो. या सत्संगाची बोलाच्या उगात दासच्या सुद्धा मुखातून काही उष्णी शब्द निघाले असतील तर खरोखर सत्संगाची खऱ्या अर्थाने दासला क्षमा करा की मज पामारासे काय थोरपण पायीची वाहन पायीची बरी. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला.